पुणे आणि रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघांना एकत्र आणत तयार करण्यात आलेला मावळ लोकसभा मतदारसंघ म्हणजे शहरी, निमशहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा मिश्र स्वरूपाचा आहे। त्यामुळेच इथलं राजकारणही गुंतागुंतीचं आहे। घेऊयात या मतदारसंघाचा आढावा। भौगोलिकदृष्ट्या पुणे आणि मुंबई यांच्या मधला पट्टा म्हणजे मावळ मतदारसंघ। पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे ते थेट कोकणातल्या रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे। पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो। महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला असून शिंदे यांनी श्रीरंग बारणे यांना तर शिवसेना उभाठा पक्षानं संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी दिली आहे। अजित पवार यांचे समर्थक मानले जाणारे संजोग वाघेरे यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। इथले 6 मतदारसंघ सध्या महायुतीकडे आहेत। मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके, पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत। कर्जत मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत, तर पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप भाजपचे आमदार आहेत। उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे। याआधी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी लढत होत असे, त्यात शिवसेनेचं वर्चस्व होतं। मात्र आता राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर मावळच्या राजकारणाचं चित्रही बदललं आहे। सुमारे 25 लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात ग्रामीण, निमशहरी आणि शहरी असे सगळ्या भागातले विविध आणि गुंतागुंतीचे प्रश्न आहेत। मावळ हा ग्रामीण भागातला मतदारसंघ आहे, जिथे शेतकऱ्यांचे विशेषतः पाणी टंचाईचे प्रश्न बिकट आहेत। पवना धरणग्रस्तांना मोबदला मिळालेला नाही। पवना आणि इंद्रायणी नदीत सुधार प्रकल्पांची कामं प्रलंबित आहेत। पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्यात संरक्षण विभागानं प्रतिबंधित केलेलं रेड झोन क्षेत्र असल्यामुळे रहिवाशांना तिथं बांधकाम करता येत नाही। त्याविरुद्ध मतदारांमध्ये नाराजी आहे। रेल्वेच्या चौपदरीकरणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारित मार्गाचं काम लवकरच सुरू होणार आहे। पिंपरी चिंचवड, उरण, पनवेल आणि कर्जतमध्ये अनधिकृत बांधकामांचे प्रश्न कायम आहे। मतदारसंघाच्या मुंबईकडच्या दिशेला उरण, पनवेल आणि कर्जत हे विधानसभा मतदारसंघ आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच उरण नेरूळ रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला। त्याशिवाय JNPAचा विकास, नावाशिवडी अटल सेतूचं उद्घाटन अशी विकास कामं या भागात झाली आहेत। मात्र वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे शहरीकरण आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या कायम आहेत। उरण शहरात पाणी टंचाईचं संकट वाढलं आहे। पनवेल आणि कर्जत ही रायगड जिल्ह्यातली, मात्र MMR क्षेत्रातली निमशहरं याच मतदारसंघात येतात। पनवेल कर्जत उपनगरी कॉरिडॉरचं काम प्रगतीपथावर असून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा पराभव करून दुसऱ्यांदा मावळ मतदारसंघाचे खासदार झाले होते। विजयाची हॅट्रिक करण्यासाठी ते उत्सुक आहेत। मात्र यावेळी त्यांचा सामना त्यांच्याच जुन्या पक्षाच्या फुटलेल्या गटाशी होत असल्यानं मावळकरांना खरी शिवसेना कोणती वाटते याचाही फैसला होणार आहे।